सप्ताहातला दुसरा दिवस आहे. घेतलेला अभंग श्रीमंत जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा छोटासा आहे. या अभंगातून तुकाराम महाराज आपल्या मनातील भावना किंवा तळमळ व्यक्त करतात. पहाटेच्या वेळी पूर्व क्षितिजावर तांबटपणा दिसण्यावरून सूर्य उगवण्याची चाहूल लागते. आषाढ महिन्यात वाऱ्याच्या दिशेवरून पाऊस येण्याची चाहूल लागते. सांप्रत भोगत असलेल्या सुखदुःखावरून गतजन्मातील केलेल्या कर्माची चाहूल लागते. फुलावरून झाडाची जात कळते, तसं बोलण्यावरून माणसाची भावना कळते. या अभंगाच्या भाषेवरून तुकाराम महाराजांच्या अंतर्यामातील एक तळमळ दिसून येते मंडळी. असं आहे, भावना ही माणसाच्या ठिकाणी आहे असं नसून निर्गुण निराकार असलेल्या परमात्म्याच्या ठिकाणी भावना आहे. आपली भावना व्यक्त करण्याकरता शब्द हे माध्यम आहेत. शब्दाच्या माध्यमातून मनुष्य आपली भावना व्यक्त करतो. म्हणजे एकोहम बहुश्यामः, एकट्या एक देवाला निर्गुणाला सुद्धा अशी भावना निर्माण झाली की आपण भाऊ व्हावं, अनेकाच्या रूपानं नटावं, जगाच्या रूपाने नटावं. म्हणून त्या परमात्म्याने मायेला जवळ केलं. एकट्यामध्ये संसार नसतो मंडळी, त्याला दुकटं व्हावं लागतं, बहुल्यावर यावं लागतं, म्हणजे संसाराचा प्रपंचाचा विस्तार वाढत जातो असतो. तसे या जगाचा विस्तार करण्याकरिता त्या परमात्म्याने मायेला जवळ केलं आणि जगत प्रसूत झाला तो मंडळी. एकलेन कंठेची म्हणून यायेने केली निर्माण 14 भुवने, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, 5 महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने ओ, आयशा गवळणी त्या बोलती परस्पर, आयशा गवळणी त्या बोलती परस्पर, एकटेपणामध्ये कुणाला करमत नाही, एकटेपणामध्ये राहू वाटत नाही. तसं देवाला सुद्धा एकटेपणामध्ये राहू वाटलं नाही. मायेशी जवळीक साधली. गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, पृथ्वी आप तेज वायू आकाश 14 भूमंडल निर्माण केली. हा देवाचा पसार आहे, हा त्याचा संसार आहे मंडळी. थोडक्यात म्हणजे ईश्वराच्या कामनेस समष्टी जीवाची संस्कार कर्मे कारणीभूत असतात मंडळी. भावना 2 प्रकारच्या, प्रत्येकाच्या ठिकाणी भावना 2 प्रकारची, एक प्रापंचिक आणि एक पारमार्थिक. पण पारमार्थिक भावनेपेक्षा माणसाच्या ठिकाणी प्रापंचिक भावना जास्त आहे. कमीत कमी परमार्थ व्हावा आणि जास्तीत जास्त प्रपंच व्हावा असं वाटतं की नाही माणसाला. नाही झाला तरी चालेल परमार्थ, पण प्रपंच मात्र ठोकून झाला पाहिजे. आपलं लग्न झालं पाहिजे, मुलं बाळं झाली पाहिजे, नातवंड पतवंड झाली पाहिजे, प्रपंचाचा वेल मांडवावर गेला पाहिजे, हिरवागार झाला पाहिजे, तो वाळला न पाहिजे, आहे की नाही असं वाटतं की नाही. तसा परमार्थ देखणा व्हावा असं वाटतं का. जंगलात जावं, योगधारणा करावी, काही साधना करावी, काही वैराग्य धारण करावं, देवाची प्राप्ती करून घ्यावी असं कुणाला वाटते. असं कुणाला वाटत नाही मंडळी. कमीत कमी परमार्थ आणि जास्तीत जास्त प्रपंच हीच माणसाची भावना आहे. असं आहे. जसं अनिकासारखा भौवसू जैसा जोडे परिसू, अमृताचा लेशू दैव गुणे. परीस मिळणं अवघड आहे,
अमृताचा थेंब जिभेवर येणं त्याहूनही कठीण आहे, तसं परमार्थात सद्बुद्धी निर्माण होणं हे त्याहूनही कठीण आहे. विठ्ठल तुकाराम महाराज म्हणतात, परमार्थ होण्याकरता आवड पाहिजे मंडळी, परमार्थ होण्याकरता सद्वासना पाहिजे, परमार्थ होण्याकरता संस्कार पाहिजे, परमार्थ होण्याकरता संतांची संगती पाहिजे, परमार्थ होण्याकरता सतशास्त्र श्रवण पाहिजे. तसा परमार्थ होत नाही मंडळी. तुकाराम महाराज म्हणतात, मी परमार्थात आलो, अनंत जन्माची पुण्याई आणि माझ्यावर झालेले परमार्थाचे, म्हणून मी हरिभक्त कुळामध्ये जन्माला आलो. बहुत जन्मीचे संचित तुमच्या गावी सप्ताह सुरू आहे म्हणजे तुमची काहीतरी पुण्य असली पाहिजे. पुण्य असल्याशिवाय माणूस परमार्थात येत नाही मंडळी. चांगल्या वासनेशिवाय माणूस सद्वासनेशिवाय परमार्थात येत नाही. तसं तुकाराम महाराज म्हणतात, मी परमार्थात आलो ही माझी अनंत जन्माची पुण्याई आणि माझी वंश परंपरा आहे. बहुत जन्मीचे संचित कृपावंत कृपावंत मानसी
तुकाराम महाराजांचा परमार्थामध्ये प्रवेश झाला. असं वाटायला लागलं की आपलं जीवन, बोलू नका हां, तुकाराम महाराजांचा परमार्थामध्ये प्रवेश झाला. आपलं जीवन घडावं असं त्यांना वाटायला लागलं. आपल्या जीवनाला आकार द्यावा असं वाटायला लागलं. जसं जीवन मिळालंय तसं जाऊ नये मंडळी. कित्येक लोकांचं जीवन चव्हाट्यावर बसण्यामध्ये जातं, गावातल्या गप्पा गोष्टी करण्यामध्ये जातं. अमक्याची सून तशी, अमका माणूस तसा, अमकाचं तसं, तमक्याचं तसं, अशा गप्पा मारण्यामध्ये अनंत वाचाळ बरड ती बरड असं आहे त्यांचे. तुम्हाला जाता जाता सांगतो, 2 माणसं अशी चव्हाट्यावर बसली होती. एक जणाने सांगायला सुरुवात केली, म्हणाला आमच्या शेतामध्ये अशी रताळी पिकली, अशी रताळी पिकली, अशी रताळी पिकली, एक एक रताळ आणण्याकरता 2-2 बैल लागले. ती रताळी कसली असतील मंडळी? बरं, गावात आणत असताना ती रताळी विशीतच अडकली. मला एवढी मोठी, दुसरा म्हणतो एवढी मोठी रताळी? हो, एवढी मोठी रताळी होती. मग दुसऱ्याने सांगायला सुरुवात केली, आमचा कढई काढण्याचा कारखाना आहे म्हणाला. त्या कढईमध्ये 300 माणसं बसून त्या कढईचं काम करतात. इकडचा खिळा ठोकला की तिकडं ऐकायला जात नाही, इतकी मोठी कढई. ती किती मोठी असेल हे लक्षात आणा. तो पहिला म्हणाला, एवढी मोठी कढई कशाला रे? म्हणाला, तुझी रताळी शिजवायला. आणि कशाला? विठ्ठल. गप्पा मारण्यामध्ये आयुष्य चाललंय कित्येकाचं मंडळी. त्या गप्पेला काही अर्थ नाही. आपल्या जीवनामध्ये साधना व्हावी, तपश्चर्या व्हावी, नामस्मरण व्हावं, काही जगाचं कल्याण होण्याकरता तसा प्रयत्न करावा, तर जीवन आहे. तुकाराम महाराजांचं जीवन परमार्थामध्ये प्रवेश झाला आणि जीवनाला आकार मिळावा असं वाटायला. जीवनाला आकार मिळाला तर जीवन घडतं. जीवन घडवलं तरच घडतं. नाही जीवनाला आकार मिळाला तर ते जीवन घडत नाही मंडळी. एक मायकेल नावाचा मूर्तिकार होऊन गेला. हम रस्त्याने जात होता, मूर्तिकार होता, मूर्ती घडवणारा. आणि रस्त्यात पडलेल्या, चौकामध्ये पडलेल्या दगडाला ठेच लागली, खाली पडला, गुडघा फुटला, कोपर फुटलं, बळबळ बळबळ रक्त व्हायला लागलं. तग देऊन कसा तरी उभा राहिला. मग तो एवढ्या भल्या मोठ्या चौकामध्ये एवढा भला मोठा दगड कुणी टाकला असावा म्हणून चौफेर नजर टाकली त्यांनी, तर एक दगडाचं दुकान होतं. त्या दगडाच्या दुकानात आला. म्हणले, का रे, सगळीच्या सगळी दगड तू व्यवस्थित दुकानामध्ये मांडून ठेवली आहेस आणि एक असा दगड चौकामध्ये का पडलाय? ज्या दगडाला लोक ठेचाळतात, खाली पडतात, गुडघा फुटतो, कोपर फुटतं, दात पडतो, हा दगड तू दुकानामध्ये व्यवस्थित मांडून का ठेवला नाहीस? तो दुकानदार उत्तर देतो, 2 पैशाला सुद्धा तो दगड कुणी घ्यायला विकत तयार नाही. हा दगड दुकानामध्ये ठेवून काय करू? बरं आहे आपला तिथंच. तो मूर्तिकार होता मायकेल मंडळी. तो म्हणाला, माझ्या घरी पोच करा हा दगड. त्या दुकानदाराने 2 पैसे खर्च केले आणि तो दगड त्या मायकेलच्या वाड्यामध्ये पोहोच केला. मायकेल वर्षांनी परत आला. दुकानदाराची विनंती केली, माझ्या घरी येतोस? हो, येतो. आणि त्या दुकानदाराला घेऊन घरी आला. वाड्यामध्ये प्रवेश करतोय ना करतोय तर त्याला दिव्य, अलौकिक, भव्य अशा मूर्तीचा साक्षात्कार झाला. तो दुकानदार म्हणतो, का रे मायकेल, ज्या दगडातून तू मूर्ती कोरलेलीस हा दगड कुठून पैदा केलास? म्हणाला, 2 पैशाला सुद्धा तुमच्याकडून कुणी घ्यायला तयार नव्हतं. तो वर्षापूर्वी माझ्या दुकानामध्ये पोहोच गेला. त्याच दगडातून मी मूर्ती कोरली मंडळी. टाकीचे घाव हाणल्या विना त्या मूर्तीतून, त्या दगडातून ती मूर्ती प्रगट होत. जर दगडाला आकार मिळतोय, दगड जर घडवला जातोय, तर आपण तर सजीव आहोत. आपलं जीवन घडणार नाही का?
आपणाला आकार मिळणार नाही का? जो कोणी आपल्या अंतरात्म्याच्या हिऱ्याला अष्टपैलू पाडण्याचा प्रयत्न करतो त्याला आपल्या जीवनामध्ये दिव्य अलौकिक भव्य अशा देवाचा साक्षात करून जातो मंडळी. म्हणून जीवन मिळालंय ना ते जीवन वायाला घालवू नये, ते जीवन घडलं पाहिजे, आकार दिला पाहिजे. जर दगडाला आकार मिळतोय तर आम्हाला आकार मिळणार नाही का? विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुकाराम महाराजांचा प्रयत्न सुरू झाला. भंडारा डोंगरावर, घोरावडी डोंगरावर, भामचंद्र डोंगरावर जाऊ लागले, काही साधना करू लागले, नामस्मरण करू लागले, पण म्हणावा असा त्यांना फायदा मिळेना. वेड्यासारखी अवस्था झाली परमार्थामध्ये. अजून काय त्यांना देवाची भेट नाही. का होत नाही? आपले प्रयत्न अपुरे पडतात का? ज्या वेळेला माणसाचे स्वतःचे प्रयत्न अपुरे पडतात त्यावेळेला मनुष्य दुसऱ्याचा सल्ला घेत असतो. एखादा नवखा माणूस आहे आणि एखाद्या गावी निघाला आणि त्याचा रस्ता चुकला तर तो दुसऱ्याला येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना विचारतो, अमक्या अमक्या जाधववाडीला कुठे रस्ता जातो? मीच म्हणलं एखादा माणूस ठेवा मुळीकवाडीला, इथं बऱ्याच वस्ती आहेत नाही का, नेमका जाधववाडी कुठं आहे काय मला माहीत नव्हतं, म्हणून त्यांनी माणूस ठेवला होता एक तिथं. जसा माणसाचा रस्ता चुकला तर इतरांचा सल्ला घेतो, अमक्या ठिकाणी रस्ता कुठं जातो, अमक्या गावाला रस्ता कुठं जातो. तशी तुकाराम महाराजाची अवस्था झाली ही परमार्थामध्ये. ती अवस्था तशी निर्माण झाल्यानंतर कोणाला विचारावं आणि कोणाला विचारू नये हा विवेक राहत नाही मंडळी. असे तुकाराम महाराजाचे स्वप्रयत्न लंगडे पडले तर मनुष्य दुसऱ्याचा सल्ला घेतो. एखादा ग्रॅज्युएशन झालेला मुलगा आहे, चांगला IIT झालेला आहे, नोकरी मिळत नाही, कंपनीत कुणी जागा देत नाही, त्यावेळेला दुसऱ्याचा सल्ला घेतो की मला नोकरी मिळत नाही, काहीतरी मार्ग सांगा मला. म्हणजे स्वतःचा प्रयत्न लंगडा पडला की म्हणून दुसऱ्याचा सल्ला घेतो. तुकाराम महाराज येणाऱ्या स्वतःचे प्रयत्न अपुरे पडले म्हणून येणाऱ्या जाणाऱ्या विचारताय, पुसा वेशे हेची वाटे, पुसा वेशे हेची वाटे, आळंदीला गेलो असतो तर केवढा झाला असतो, पण मी 22 वर्षाचा टोनगा झाल्यानंतर आळंदीला गेलो. माझं वय झालं होतं त्यावेळेला. भाग्यवान आहात बाबा तुम्ही, या वयात परमार्थाला लागलेत, माळा घातल्यात. कुणीतरी त्यांचे शिक्षक असतील ना? हां, बरं बरं बरं, चांगलं आहे. विठ्ठल विठ्ठल. पुसावेशी हेची वाटे, जे जे भेटे तयाशी. वाटेत भेटणारे सगळेच असतात मंडळी. माणसं असतात, स्त्रिया असतात, गुरढोरं असतात, मूर्ख असतात, शहाणे असतात, पण कोणाला तुकाराम महाराज विचारतायत असा काही उल्लेख अभंगामधून नाही. जे जे भेटे तयाशी. एखाद्या पंडिताला विचारलं असतं, शहाण्या माणसाला विचारलं असतं देवाचा पत्ता, तरी
त्यांनी उत्तर दिलं असतं, पण तसा काही उल्लेख नाही. जे जे भेट येत आहे अशी. बद्धाला विचारून काय उपयोग नाही मंडळी. विषयामध्ये आलमबुद्धी ठेवणारा तो बद्ध आहे, तो पामर आहे. देवधर्म सांधी पडिले सकळ, विषयी गोंधळ घालत असे. विषयाची चरवणी केली आयुष्याची गाळणी. एक ओवी सांगतो तुम्हाला, एक गंमत म्हणून. दया दुखिया दुःखाचे जीवार, जे विषय कर्दमीचे दरदूळ, जे भोग जळीचे जळचर सांडिती केवी. मासा काय काय माणसं भोग जळीचे मासे. मासा जर पाण्याच्या बाहेर आला तर तरफडून मरतो का नाही. पाणी हे त्याचं जीवन आहे, पण पाण्याच्या बाहेर आला की तरफडून मरतो. तसं माणसं संसारातून कीर्तनात जर येऊन एखाद्या वेळेला बसली तर तरफडून मरतील, माशासारखी. त्या दुखिया दुःखाची जीवार म्हणले, जे विषय कर्दमीचे. आम्ही विषय कर्दमीचे दरदूर. तो बद्ध जीव आहे, पामर जीव आहे मंडळी. या पामर जीवाला देव काय रात्रंदिवस न पुरे कुटुंबी समाधान, दुर्लभ दर्शन ईश्वराचे. प्रपंचामध्ये खपलेला, प्रपंचामध्येच राहिलेला, प्रपंचच भोगत बसलेला, प्रपंच करीत बसलेला अशा माणसाला, ह्या बद्ध जीवाला विचारून काय उपयोग आहे. त्याला काहीच माहीत नाही. त्यालाच माहीत नाही तर बाकीच्याचं काय कळेल त्याला. दुसरा आहे मुमुक्षू. बरं, मुमुक्षू हा देवाकडे काही मी उद्धार पावेन, असं वाटत नाही. आवरण दोष नष्ट होण्याकरता देवाची प्रार्थना करतो. जन्म मरण खंडित होण्याकरता तो देवाची प्रार्थना करतो. संसारातलं दुःख नको म्हणणारा तो मुमुक्ष आहे. या मुमुक्षुलाही देवाचा पत्ता माहीत नाही. तोच देवाची प्रार्थना करतोय, माझा उद्धार कसा होईल, आवरण दोष नष्ट कसा होईल, माझं जन्म मरण खंडित होईल. त्यालाही माहीत नाही अजून. त्यालाही विचारून काय उपयोग नाही. राहायला मुक्त. मुक्त हा देवच झालेला असतो. आणि मुक्ताला ओळखायचं म्हणजे तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, दुर्लभ या गती अनेकाशी. एखाद्या मुक्ताला ओळखायचं आहे तर हाही संत असला पाहिजे मंडळी. हां, कारण संत झाल्याशिवाय किंवा संताची चिन्ह अंगी आल्याशिवाय तो मुक्ताला ओळखू शकत नाही. आपण काय मुक्त नाही, आपण काय संत नाही, आणि त्या मुक्ताला ओळखू शकत नाही. मुक्त हा देवच झालेला असतो. त्याला विचारून काय उपयोगाचं आहे. बद्धाला विचारून उपयोगाचं नाही, मुमुक्षुला विचारून उपयोगाचं नाही, मुक्ताला विचारून उपयोगाचं नाही. मग पुसावेशी यायची वाटे कोणाला विचारायचं. मी अगोदरच सांगितलं, ही परमार्थातली तुकाराम महाराजांची अवस्था आहे. आणि काय विचारतायत तुकाराम महाराज. देव कृपा करील मज, देव कृपा करील आय लाज
येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना तुकाराम महाराज काय विचारतायत? देव कृपा करील मज काय लाज राखील. देवाची कृपा माझ्यावर होईल का हो? माझ्या लज्जेचं संरक्षण देव करील का? आता तुकाराम महाराजावर देवाने कोणत्या प्रकारची कृपा करायला हवी आहे आणि कोणत्या प्रकारच्या लज्जेचं संरक्षण करायला हवं आहे? कारण तुकाराम महाराज काय व्याभिचारी होते, भ्रष्टाचारी होते, म्हणून देवाने माझी लाज राखली पाहिजे असं म्हणतात. आणि कोणत्या प्रकारची कृपा करायला पाहिजे? काय 16व्या अध्यायामध्ये काय व्यवहारिक लाजा सांगून, अरे 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 भांडण करू नका बाबानो, चांगलं नाही हे. उठू नका. वस्त्रहरण होत असताना भगवंताने द्रौपदीची लाज राखली. गजेंद्राची लाज भगवंतानेच राखली. आईच्या पोटात उदरात 12 वर्ष राहिलेल्या शुकाचार्याची लाज भगवंतानेच राहिली. बैसोनी खोळी शुक गर्भी राहे आंधळा, शिनला येरझारी दुःख आठवी वेळा, मागील सोशिले ते नाभी म्हणे गोपाळा, पावला त्या कारणे लाज राखिली कळा, धर्म गाजा गो तुझा गर्भामध्ये पोटामध्ये 12 वर्ष राहिली. ती 12 वर्षाचं पोर किती मोठं झालं असेल, आईला किती यातना झाल्या असतील. नको, आईच्या उदरातून बाहेर आलो तर आपणाला कलियुगाचा वारा लागेल आणि आपलं जीवन बिघडेल. देवानी जामीन स्वीकारला, शुका बाहेर ये, आणि शुकाचार्य आले नागडेच पळून गेले. हो, देवाने लाज राखली त्या शुकाचार्याची. पावला त्या कारणे लाज राखिली कळा, असं आहे. तसं देवाने तुकाराम महाराजाच्या कोणत्या लज्जेचं संरक्षण करायला हवंय? 16व्या अध्यायामध्ये री पदावर व्याख्यान करीत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी काही ओव्या घातलेले आहेत. अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती, दानम दमस्य यज्ञस्य स्वाध्यायस्तपार्जवम, अहिंसा सत्यम क्रोधस त्याग शांतिरपैशुनम, दया भूतेषु लोलुप्तम मार्दवम रीर चापलम. री म्हणजे शब्दाचा अर्थ लाज. त्याच्यावर काही ओव्या खर्ची घातले. देवाने माझ्या लज्जेचं संरक्षण करायला पाहिजे असं तुकाराम महाराजांना वाटतंय. कुठल्या व्यवहारिक लाज आहेत? काही ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या अध्यायात व्यावहारिक लाजा सांगून नंतर पारमार्थिक लाज सांगितली. व्यवहारातल्या लाज वेगळी आणि पारमार्थिक लाज वेगळी मंडळी. आता पराजय राजा जैसा कदर थिजे लाजा, का मानिया निस्तेजा निकृष्टास्तव नाना चांडाळ मंदिराची,
अवचटे आलिया संन्यासी मज लाज होय तशी उत्तमातया क्षत्रिया रणी पळून जाणे तेच कोण साहे लाजिरवाने का वैधव्य पाचारणे महासतीचे अशा ओव्या घातल्या ज्ञानेश्वर महाराजांनी. कोणत्याही युद्धामध्ये पराभूत न झालेला राजा एका युद्धामध्ये पराभूत झाला आणि आपल्या राज्यामध्ये तोंड दाखवायला त्याला जागाच राहिली नाही. व्यवहारिक लाज. मान मान्यतेला पावलेल्या माणसाला निकृष्ट आणि वाईट स्थिती आली तर त्या मान मान्यतेला पावलेल्या माणसाला किती लाज वाटत असेल. व्यवहारिक लाज. व्यवहारिक लाज आहे. क्षत्रियाने रणातून पळून जाणं हे किती लाजिरवाण आहे. एखाद्या सौभाग्यवती बाईला विधवावाचक शब्दाने जर हाक मारली तर त्या सधवेला किती लाज वाटत असेल. एखादा संभावित संन्यासी आहे आणि भिक्षा मागता मागता चांडाळाच्या घरी गेला आणि तिथं समजलं हे चांडाळाचं घर आहे. त्या संन्याशाला किती लाज वाटत असेल. उगाच्या घरी आलो भिक्षा मागायला. अशा व्यवहारिक लाजा सांगून नंतर ज्ञानेश्वर महाराज पारमार्थिक लाज सांगतात. ही व्यवहारिक लाज आहेत मंडळी. आता पारमार्थिक लाज. ते गर्भमेद मुसे रक्त मूत्र रसे ओती व होनी असे ते लाजिरवाणे. ज्ञानेश्वर महाराज पारमार्थिक लाज सांगतात या ओवीतून. जन्माला येणं आणि मरणं, मरून पुन्हा जन्माला येणं, पुन्हा मरणं, पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरणं याच्यासारखं लज्जास्पद नाही. तुम्हाला कधी लाज वाटल्या का जन्माला आल्याची? बरं आता मरण्याची तरी लाज वाटणार आहे का? अजून मरण्याचा कोणाला अनुभव नाही. मरण हे अंदाज सांगितले. कारण माणूस मेला तर तो काय फक्त आपणाला माहीत आहे हा मेला आहे, पण तुम्हाला मरण्याचा अनुभव आहे का? नाही. आणि मेल्यानंतर तुम्ही आम्हाला सांगायला येणार नाही असं मरण असतं म्हणून. विठ्ठल हजारो वेळा जन्माला येऊन आणि हजारो वेळा मरून अजून आम्हाला लाज का वाटली नाही? एक उदाहरण देतो. चोर होता, चोरानं चोरी केली. पोलिसांनी त्याला पकडला आणि पुण्याच्या येरवडा जेलमध्ये नेऊन कोंबला. पण आजच्या चोरांना वरचाच थोडा आश्रय आहे म्हणतात. वरच्याच लोकांना आश्रय आहे. पैसे भरले, मोठ्या माणसाचा जामीन आला, स्वीकारला, जामीन मिळाला आणि सुटून आला. 8 दिवस जातायत न जातायत तर महाराष्ट्र बँक फोडली. पुन्हा पोलिसांनी त्याला पकडला आणि येरवडा जेलमध्ये नेऊन घातला. पुन्हा दुसऱ्या मोठ्या माणसाचा जामीन घेऊन पैसे भरून पुन्हा सुटून आला 8 दिवसांनी. पुन्हा 8-10 दिवस जातायत सावकाराचं घर फोडलं. जित्याची खोड. बरं असे हे लोक काय म्हणतात? जेल तो हमारी ससुराल है. जेल म्हणजे त्यांची सासरवाडीच. विठ्ठल. 10 वेळा चोरी करून 11व्या वेळेला जेलमध्ये जाण्याची त्याला लाज वाटली सांगा? 20 वेळा चोरी करून 21व्या वेळेला जेलमध्ये जाण्याची त्याला लाज वाटत नाही. तसं हजारो वेळा जन्माला येऊन आणि मरून अजून कधी आम्हाला लाजच वाटली नाही. विठ्ठल. मी अलीकडे कीर्तन करत नाही मंडळी. असं कोणाचा जास्तच आग्रह झाला. आता विठ्ठल महाराज कोळेकर, अनिल महाराज कोळेकर, कसं महाराज 1-1.5 तासच करा. मी तेवढंच करणार आहे, जास्त नाही. दमेकर आहे. 76 वर्षाचं वय आहे मंडळी. आता ह्या वयात काय बोलायचं? काही लोक म्हणतात की बसून करत जा की. अरे बसून कीर्तन करू नये आणि बसून कीर्तन करण्याचा योग आला तर कीर्तन सोडून द्यावी ना. त्याच्याहून काही बंद आहे का? आता या वयात सोडून द्यायची. विठ्ठल विठ्ठल.
कीर्तनाची आता आवड बी राहिली नाही एवढी. हा, उगीच आपली फॅफ्या करून घेण्यापेक्षा कीर्तन बंद ठेवलेली बरी. मी सांगत होतो, काय लाज राखील. तुकाराम महाराजांना जन्म मरणाची लाज वाटत होती. मनुष्य जन्म प्राप्त होऊन भगवंताची कृपा न होणं हे खरं लाजिरवाणं. विठ्ठल बरं, ही कोणालाही विचारण्याची अवस्था तुकाराम महाराजाची झाली आहे. काही इतर साधू संतांची अवस्था अशी झाली ना. ज्ञानेश्वर महाराज तर त्या कावळ्याला विचारतायत. पुसावेशी व्हायची वाटे तुकाराम महाराज येणाऱ्या जाणाऱ्याला विचारतायत. पण ज्ञानेश्वर महाराजाची अवस्था कावळ्याला विचारण्यात गेली. पैल तोगे काव कोकता है, पैल तोगे काव कोकता है, शकून गे माये सांगता है सांगता, शकून गे माये सांगता है सांगता, पैल तोगे काव कोकता है, पैल तोगे काव कोकता है, पैल तोगे तुझे सोन्याने मडविन पाहुणे पंढरीराव घराकडे. कावळ्याला विचारतात ज्ञानेश्वर महाराज. ज्या कावळ्याचा उपयोग दहाव्यासाठी होतो, कावळ्या परमात्मा पांडुरंग मला भेटत असेल किंवा भेटण्याचा संगावा धाडत असेल तर कावळ्या तुझे पाय मी सोन्याने मडविले. ज्ञानेश्वर महाराजांनी सोनं पाहिलं होतं का? वडिलांनी संन्यास घेतल्यानंतर जन्माला आलेले ही 4 भावंड आहेत मंडळी. संन्यासाच्या कार्त्यानं तुम्हाला आळंदीमध्ये राहण्याचा कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही. इंद्रायणीचं फुकट वाहणारं पाणी पण विसोबा चाट्याने ज्ञानेश्वर महाराजांना पिऊ दिलं नाही, हाल हाल केले. आणि असे ज्ञानेश्वर महाराज त्या कावळ्याला म्हणतायत, कावळ्या देव भेटेल का रे मला, सोन्याने पाय मडील. उड उड रे काऊ तुझे सोन्याने मडविन पाऊ, पाहुणे पंढरीराव घराकडे. दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी. अजून काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज त्या कावळ्याला, देव भेटत असेल असा जर निरोप देशील तर रे तुला दही भाताचा काला पोटभर खायला. त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराजांना दही भात खायला मिळाला होता का? आता दह्या दुधाचे लोंढे त्या समाधीवरून वाहतात. दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी, देवा पडिये त्याची गोडी सांगवी.
यालाच म्हणतात पुसावेसे हेची वाटे. हा, तुकाराम महाराज येणाऱ्या जाणाऱ्याला विचारतात पुसावेसे हेची वाटे, पण ज्ञानेश्वर महाराज कावळ्याला विचारतायत. ती अवस्था निर्माण झाली की कोणाला विचारावं कोणाला विचारू नये हा सारासार विचार तिथं हरवलेला असतो मंडळी. ही परमार्थातली अवस्था आहे. अजून तुकाराम महाराजांची अवस्था सांगतोय मी. कोणे गावी आहे सांगा विठ्ठल, कोणे गावी आहे सांगा विठ्ठल, लागत से पाया ये तुलो टांग, लागत से पाया ये तुलो टांग. कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल, याला म्हणायचं पुसावेचे हेची वाटे. जे जे भेटे तयाशी. बरं, तुकाराम महाराजांना देवाच्या कृपेची आवश्यकता का वाटली? देव कृपा करेल मज म्हणतात. कारण देवाची तर अजून अनुभूती नाही. ज्याची अनुभूती असते बरं त्याच्याकडूनच ते कृपेची आवश्यकता असते. अजून तुकाराम महाराजांना काही देवाची अनुभूती नाही. मग अनुभूती नसताना देवाची कृपा आपल्यावर व्हावी असं का वाटलं? काय आहे, एक उदाहरण देतो. एक ब्राह्मण कौंडिन्यपुराला आला. रुक्मिणी आई साहेबाच्या महालामध्ये प्रवेश केला. रुक्मिणी आई साहेबाला श्रीकृष्ण कोण आहे हे माहीत नव्हतं. आणि तो ब्राह्मण म्हणतो, आई साहेब मी कीर्तन करून दाखवू का? आई साहेब म्हणायला बरं झालं, ब्राह्मण देवा भूदेवा कीर्तन करून दाखवा. आणि भगवंताच्या षड्गुण ऐश्वर्याचं कृष्णाचं असं वर्णन केलं की ते वर्णन ऐकून रुक्मिणी आईसाहेबाच्या मनामध्ये आपणाला श्रीकृष्णच पती मिळावा अशी इच्छा झाली. बरं, श्रीकृष्ण पाहिला नाही अजून, तो कोण आहे माहीत नाही. मग ब्राह्मणाच्या मुखातून ऐकून रुक्मिणी आईसाहेबाची इच्छा श्रीकृष्णच पती मिळावा ही असं वाटलं मंडळी. तसं संतांच्या मुखातून देवाची कीर्ती ऐकली आणि देवाची कीर्ती ऐकून तुकाराम महाराजांना असं वाटलं की आपल्यावर देवाची कृपा झाली पाहिजे. देव कृपा करील मग. पण पुसावेशी ह्याची वाटे बघा. एक उदाहरण देतो आणि कीर्तनच संपवतो मंडळी. जास्त काय बोलण्यात अर्थ नाही, धाप लागते मला. बारकं पोर चांगलं बोलतंय, कोमल आवाज आहे त्याचा. पुसावेशी ह्याची वाटे. भगवान श्रीकृष्णाने आश्विन शुद्ध पौर्णिमेला यमुनेच्या तीरावर वटवृक्षाच्या खाली बसून आपली सुंदर बासरी वाजवली. संध्याकाळची वेळ आहे, टिप्पूर चांदण आहे. आश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा, दसरा झाल्यानंतर येणारी पौर्णिमा. भगवंताने आपली बासरी, त्या बासरीचा ध्वनी तरी काय मंडळी,
तुझ्या मुरलीचा ध्वनी, तुझ्या मुरलीचा आगतीत पडले कानी, निव्वळ झाले अंतःकरणी, निव्वळ झाले अंतःकरणी, मी घर धंदा विसरले, वटवृक्षाखाली, यमुनेच्या तीरावर असलेल्या वटवृक्षाखाली बसून भगवंताने आपली बासरी वाजवली आणि त्या बासरीचा ध्वनी गोकुळात असलेल्या गवळणीच्या कानावर आला. काय ग, संध्याकाळची वेळ आहे, काय गवळणी धारा पाणी करतात तसंच टाकून दिले निघाली, काय गवळणी वेणी फेणी करतात तसंच तिथं राहू दिला आणि निघाली, काय गवळणी आपल्या मुलांना स्तनपान करवितात त्या बाळाला तसंच ठेवलं आणि निघाली, काही गवळणी डोळ्यामध्ये काजळ घालतात, एका डोळ्यामध्ये घातले आणि दुसरा डोळा राहूनच गेला, निघाली. त्या बासरीचा ध्वनी काय मंडळी, बासरीला 6 छिद्र असतात. किती? 6 छिद्र असतात. त्या बासरीमध्ये कुठलं यंत्र नाही, बटन नाही, काय नाही. तसं आपल्या सुद्धा 6 विकार आहेत मंडळी, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. जो कोणी या षडवैर्याला मारतो तर त्याच्या देहातून बासरीचा ध्वनी निघतो. विठ्ठल सहा छिद्र आहेत बासरीला. पोकळ आहे मंडळी ती. तुम्हाला जर आपण पोकळ व्हावं वाटत असेल तर बासरीचा ध्वनी निघा वाटत असेल तर षडवैर्याला मारलं पाहिजे, काम क्रोधाधिकाना असो. त्या बासरीचा ध्वनी या गवळणीच्या कानावर आला. हजारोच्या संख्येने या गवळणी कृष्णाच्या अवतीभोवती जमा झाल्या. भगवान म्हणतात, गवळणीनो भाग्यवान आहात, पण येण्याची वेळ तुमची चुकली. संध्याकाळच्या वेळेला स्त्रियांनी बाहेर पडायचं नाही. आता तर रात्रभर स्त्रिया शहरामध्ये बाहेर फिरतात मंडळी. तुम्ही बघा, पुणे, मुंबई, रात्रभर. तुम्ही जशा आलात तशा परत घरी जा. तुम्हाला माझं दर्शन झालं ना, झालं, मग आता घरी जा. देवा आम्ही घरी जाण्यासाठी आलो नाही. देव म्हणतात, तुम्हाला पतिव्रता धर्म ठाऊक नाही का? तुम्ही आपल्या पतीची सेवा करा, पतिव्रता धर्म सिद्ध करा. सासू सासऱ्यांची सेवा करा, पतिव्रता धर्म सिद्ध करा. गाई वासरांची सेवा करा, त्यामधून पतिव्रता धर्म सिद्ध करा. घरी जा. त्या गवळणी उत्तर देत आहेत, अरे कृष्णा, आमच्या पतीचा आत्मा तू आहेस, आमच्या सासू सासऱ्यांचा आत्मा तूच आहेस, आमच्या गाई वासरांचा आत्मा तूच आहेस. एक तुझी जर सेवा झाली तर सगळ्या जगाची सेवा केल्याचं फळ आमच्या पदरामध्ये पडणार आहे. म्हणून तर देवाला आपण निवेद्य दाखवतो. देव काही खात नाही पण निवेद्य दाखवतो का नाही? पण निवेद्यामध्ये मीठ घालू नये मंडळी, देवाला मीठ चालत नाही. भगवंताने
ह्या गवळणी आपल्याशी एकनिष्ठ आहे असं वाटायला लागलं. तरी पण भगवंताला असं वाटलं, कृष्णाला, की या गवळणी आपल्यापासून परावृत्त झाल्या पाहिजे, परत घरी गेल्या पाहिजे. म्हणून देवाने एक दृष्टांत दिला. गवळणीनं एक महान पतिव्रता होती. काया वाचा मने करून आपल्या पतीची सेवा करायची. पती जेवल्यानंतर जेवायची, पती झोपल्यानंतर झोपायची, घरातली माणसं उठण्याच्या अगोदर उठायची, कामधंद्याला लागायची आणि एकनिष्ठेने पतीची सेवा करायची. पण एके दिवशी पतीची सेवा करीत असताना त्या महान पतिव्रतेचं एकुलतं एक मूल अग्निकुंडात चुलीमध्ये पडलं. तो अग्निदेवता असा विचार करते, हे हा महान पतिव्रतेचं मूल आहे आणि जर आपण जाळून भस्म केलं तरी महान पतिव्रता अग्निदेवतेला शाप देईल आणि अग्निदेवतेलाच भस्म करून टाकेल. म्हणून ते अग्निदेवता शांत झाली, शीतल झाली आणि त्या महान पतिव्रतेचं मूल वाचलं. कृष्ण म्हणतो त्या महान पतिव्रतेचं मूल वाचलं. कशामुळे वाचलं? ते महान पतिव्रता होती म्हणून वाचलं, गवळणी म्हणतात. मग एवढं कळलं ना तुम्हाला महान पतिव्रतेचा प्रभाव किती असतो. जा घरी आता, घरी जाणं, आपल्या पतिदेवाची सेवा करा. कृष्णा, जसा तू आम्हाला दृष्टांत दिलास तसा आम्ही तुला दृष्टांत देतो, नीट ऐकून घे. म्हणून त्या गवळणी दृष्टांत देत आहेत. तू सांगितल्याप्रमाणे अशीच एक महान पतिव्रता होती. ती काया वाचा मने करून आपल्या पतीची सेवा करायची. पण झालं काय, त्या राज्यामध्ये 3 वर्ष पाऊसच झाला नाही, दुष्काळ पडला, खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, अशी अवस्था निर्माण झाली. तो पती म्हणतो आपल्या भार्येला, पत्नीला, हे बघ, मी दूर देशांतराला कुठंतरी जातो, नोकरी करतो, कामधंदा करतो, पैसे कमवतो आणि परत येतो, तोपर्यंत आपल्या कुटुंबामध्ये एकटी राहा. ती महान पतिव्रता म्हणते, जिथं तुम्ही तिथं मी, मला घेऊन चाला, मी सेवा कुणाची करू. अगं पण तिथं आपली सोय नाही, घर नाही, दार नाही, तू कशी राहणार, मी कामधंदा करणार. ते काय असो, मला तुमच्या विना माझं जीवन अधूर आहे. तर पतिदेवाला मोठा प्रश्न पडला, आता काय करायचं. बरं, दूर देशांतराला जर नाही गेलो तर उपाशी राहावं लागेल आपणाला. म्हणून तो पतिदेव म्हणतो, हे बघ, माझी शपथ आहे, घराच्या बाहेर आलीस तर, माझी शपथ आहे. अहो पण मी सेवा कुणाची करू. म्हणून त्या पतिदेवाने आपल्यासारखाच एक चिखलाचा पुतळा तयार केला आणि पत्नीला सांगितलं, मी परदेशाहून येईपर्यंत या चिखलाच्या पुतळ्याला पती समजून याची सेवा कर. आणि तो पती आपली शपथ घालून निघून गेला. आता इकडे ती महान पतिव्रता, पतिदेवानी सांगितले चिखलाच्या पुतळ्याच्या पतीची सेवा कर. ती रोज त्याला विचारते, उठा ना, आंघोळीला उठा, डोळे उघडा, तोंड धुवा, आंघोळ करा, असं म्हणते. तुम्हाला काय आज आवडीचं करू, तुम्ही बोलत का नाही, चालत का नाही. जे आता पतिव्रता धर्म आहे मंडळी. आता चिखलाचा पुतळा काय बोलणार, तो निचेष्ट अवस्थेमध्ये पडलेला पुतळा. पण उठा ना, बोला ना, आज काय करू, लाडू, आज काय चहा पिता का, कॉफी पिता का, भाजी कोणती करू, अशी विचारते सगळं. त्या पतिदेवाला जशी विचारत होती तसं. आणि 2-3 वर्षे निघून गेली अशी मंडळी. जिवंत असलेला पती दरवाज्यावर आला. दरवाज्यावर थाप मारली. आतून पत्नीनं विचारलं, चिखलाच्या पुतळ्याची सेवा चालली होती आत. आतूनच पत्नीनं विचारलं, कोण आहे. अगं मीच आहे, दरवाजा उघड. मला सांगा, दरवाजा उघडायला जावं तर चिखलाच्या पुतळ्याची सेवा अंतरते. दरवाजा न उघडावा तर जिवंत पती दरवाज्यावर आलेला आहे, काय करावं त्या महान पतिव्रतेनं. अशा गवळणी कृष्णाला विचारतात, काय करावं कृष्णा सांग. दरवाजा उघडायला जावं तर चिखलाच्या पुतळ्याची सेवा अंतरते,
दरवाजा न उघडावा तर जिवंत पती दरवाजावर आलेला आहे. काय करावं त्या महान पतिव्रतेनं? काय करावं म्हणजे जिवंत पती दरवाजावर आलाय ना, मग त्याच्यासाठी दरवाजा उघडावा आणि चिखलाच्या पतळ्याच्या पतीची सेवा सोडून द्यावी. त्या गवळणी म्हणतायत, देवा तुझ्या तोंडात साखर पडो रे, आमचे घरचे पती ना असे चिखलाचे पती आहेत बघ, खरा पती तर तूच आहेस. आणि मग ह्या गवळणी आपल्याशी किती एकनिष्ठ आहेत हे कृष्णाला समजून आलं. मला पुसावेशी यायची वाटेपर्यंत यायचं आहे, तेवढं सांगितलं की झालं. विठ्ठल कृष्णाला वाटलं की आपण रास क्रीडा करूया. आता राधेशिवाय रास क्रीडा होऊ शकत नाही मंडळी. राधा एक प्रेमाचं प्रतीक आहे, राधा एक भावनेचं प्रतीक आहे. प्रेम असावं तर राधेसारखं असावं मंडळी. प्रेम नसतो प्रथमावस्था भाव इतिच ते बुधई. त्या प्रेमाची भावनेची व्याख्या केलेली आहे एका ठिकाणं. सूर्यकिरण सूर्यकांत मण्यावर पडले तर सूर्यकांत मणी पाझरतो. चंद्राचा प्रकाश चंद्राचे किरण चंद्रकांत मण्यावर पडले तर चंद्रकांत मणी सुद्धा पाझरतो. तसं देवाचं नाव मुखामध्ये येता क्षणी अंतकरण पाझरलं पाहिजे तर ते प्रेम. विठ्ठल विठ्ठल राधा ही राजराजेश्वरी आहे. राधेचा सल्ला घेतला आणि मग महारास क्रीडा करायचं ठरवलं. महारास क्रीडा करण्याकरता जागा थोडी होती मंडळी तिथं यमुनेच्या तीरावर. म्हणून भगवंताने योग मायेला पाचारण केलं. योग माया आणि मायेतला फरक आहे. योग माया ही भगवंताची आंतरिक शक्ती आहे आणि माया ही बाह्य शक्ती आहे. त्या योग मायेला पाचारण केलं. योग मायेनं हजारो कृष्ण आणि हजारो गवळणी बसतील एवढी जागा ती केली मंडळी. योग मायेचं कर्तृत्व. ज्या ज्या गवळणींनी महाराष्ट्र क्रीडेमध्ये भाग घेतलाय त्या त्या गवळणीची ती रूप धारण करून ती योग माया त्या त्या घरी राहिली. 6 महिन्याची एकच रात्र केली. ही चाललेली महाराज क्रीडा बाहेर कुणाला कळू दिली नाही. ज्या वाद्यांची आवश्यकता होती ती वाद्य योगमायेनं त्या ठिकाणी पुरवली. त्या योगमायेनं प्रत्येक गवळणीची रूप धारण केली आणि त्या त्या घरी राहिली मंडळी. आणि महाराज कोट्यावधी कृष्ण आणि कोट्यावधी गवळणी बसतील एवढी ती जागा मोठी झाली. ललिता नावाच्या गवळणीनं कंपाऊंड तयार केलं मंडळी. भगवान शंकराची इच्छा झाली या महाराज क्रीडेमध्ये भाग घ्यावा म्हणून भगवान शंकर आले त्या महाराज क्रीडेमध्ये खेळण्याकरता. ललितेनं अडवलं, अगं ललिते मला सोड. आजच्या क्रीडेचा एकच महानायक म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे. एकच पुरुष आहे भगवान श्रीकृष्ण. तुम्ही कुठून आलात? मी काय करू म्हणजे स्त्रीत्व मला प्राप्त होईल? भगवान शंकराने विचारलंय ललिता नावाच्या गवळणीला. काय नाही, हिमालयामध्ये जा, मानसरोवरामध्ये स्नान करा म्हणजे तुम्हाला गवळणीचा भाव प्राप्त होईल. आणि भोला लुगाई बन गयो. भोलानाथ हिमालयात गेला, त्या क्षणी मानसरोवरामध्ये स्नान केलं, गवळण बनला आणि मग प्रवेश दिला. ते वृंदावनामध्ये मंदिर आहे अजून. विठ्ठल विठ्ठल. रोज त्या भगवान शंकराच्या मंदिराला म्हणजे पिंडीला स्त्रीत्वाचा वेश दिला जातो मंडळी.
अजूनही येते तसंच आहे. असो. आणि महाराज क्रीडा सुरू झाली. गंमत अशी झाली, एका गवळणी बरोबर एक कृष्ण आहे. ललितेच्या हातातला कृष्ण विशाखाला दिसत नाही. विशाखाच्या हातातला कृष्ण राधेला दिसत नाही. राधेच्या हातातला कृष्ण प्रभावतीला दिसत नाही. प्रभावतीच्या हातातला कृष्ण चंद्रकलीला दिसत नाही. ज्या गवळणीच्या हातामध्ये कृष्ण आहे त्याच गवळणीला हा भगवान दर्शन देतोय. आणि प्रत्येक गवळणीला असं वाटतंय कृष्ण माझ्याशीच खेळतोय, हिच्याबरोबर कुठं आहे. असा प्रत्येक गवळणीला अभिमान झाला. नाथरायांची गवळण आहे हो, मला जमती का नाही देव जाणे. कृष्ण लान गोपी लान 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 गडी. कृष्ण लान गोपी लान 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 गडी. कृष्ण लान गोपी लान गडी. कृष्ण लान गोपी लान गडी. कृष्ण लान गोपी लान 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 गडी. कृष्ण लान गोपी लान 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 गडी. कृष्ण लान गोपी लान गडी. कृष्ण लान गोपी लान गडी. एक गोपी संगे एक हरी. एक गोपी संगे एक हरी. कृष्ण लाल गोपी लाल लान गडी. कृष्ण लान गोपी हरि हरि खेळू गडी. हरि हरि खेळू गडी. कृष्ण लाल गोपी लान गडी. कृष्ण लान गोपी लान एका गवळणी बरोबर भगवंताने आपला एक अवतार धारण केला. पण एका गवळणीच्या हातातला कृष्ण दुसऱ्या गवळणीला दिसत नाही. फक्त ज्या गवळणीच्या हातामध्ये कृष्ण आहे तिलाच दिसतोय कृष्ण. आणि प्रत्येक गवळणीला असा अहंकार निर्माण झाला, कृष्ण फक्त माझ्याशी खेळतोय. आणि देवाला फक्त अहंकार सहन होत नाही. भक्ताच्या हृदयात निर्माण झालेला अहंकार देवाला कदापि सहन होत नाही मंडळी. तुका म्हणे अभिमान नारायणा न सोसे. देवाला सहन होत नाही. आणि सडनली तिथंच तो परमात्मा एकदम अदृश्य झाला. प्रत्येकीच्या हातातून तो कृष्ण गायब झाला. आणि त्या गवळणीची अवस्था वेड्यासारखी झाली. कृष्ण कुठं आहे, कृष्ण कुठं आहे, कुठे गेला कृष्ण माझ्या हातातून, हातातून कुठे गेला कृष्ण, अशी वेड्यासारखी अवस्था होऊन त्या गवळणी या वनातून त्या वनात, त्या वनातून ह्या वनात, ह्या नदीतून या नदीत, त्या नदीतून त्या नदीत, या डोंगरातून त्या डोंगरात, त्या डोंगरातून त्या डोंगरात, अशी भटकंती झाली त्या गवळणीची. भागवतकार वर्णन करतात. गायन्त्य उच्चैर मुमेव संवता विच्चिक्युरुन्मत्तक वद्वनात् वनम प्रपच्युर आकाश वदंतरम बहिर भूतेषु संतम पुरुषम वनस्पतिम दृष्टोव क्वचित आश्वत्थ प्लेक्ष न्यग्रदोनो मनः नंद सुनुर्गतो हत्वा प्रेम हासावलौकनै
कच्ची कुर्बका शोकनाग पुन्नाग चंपका रामानुजो मानिनी दर्पहारास्मिता कच्ची तुलसी कल्याणी गोविंद चरण प्रिय सत्वालिकुर विभ्रदृष्टस्ते तू प्रियाच्युत. खूप वर्णन आहे, दम लागला मला. वर्णन मोठं आहे पण काय करू. विठ्ठल विठ्ठल. गायन्ते उच्चैर्मुमेव समता विचिकुरून मत्तकवद्वनात वनम. या वनातून त्या वनात भटकंती झाली. हे कुर्बका, हे नागचंपका, हे अशोका, मानिनी स्त्रियाचं गर्व हरण करणारा तो नंदाचा पुत्र यशोदेचा पुत्र तुम्ही पाहिला का रे. ही झाडाची नाव आहेत. कुर्बका, नागचंपका, अशोका ही झाडाची नाव आहेत. हे लतानो, हे वेलीनो, हे दगडानो, हे झुडपानो. तुम्ही तरी सांगा रे, कृष्ण ह्या मार्गे गेला का, कृष्ण ह्या मार्गे गेला का, ह्या डोंगरातून गेला का, ह्या नदीतून गेला का. यालाच म्हणतात मंडळी पुसावेशे हेची वाटे. आता ते झाड काय बोलणार आहेत, दगड काय सांगणार आहेत, त्या लतावेली काय सांगणार आहेत. पण ही गवळणीची परमार्थिक अवस्था आहे मंडळी. म्हणून याला म्हणतात पुसावेशे हेची वाटे. रावणाने सीता नेली हे तर माहिती आहे ना तुम्हाला. मग रामाची अवस्था काय झाली. हे दगडानो माझी सीता पाहिली का रे, हे झुडपानो माझी सीता पाहिली. त्या दगडाला आलिंगन द्यायचं, त्या झुडपानं आलिंगन द्यायचं, झाडाला आलिंगन द्यायचं. माझी सीता ह्या मार्गे गेली का, कोण्या मार्गे गेली सांगा ना. यालाच म्हणायचं पुसावेशे हेची वाटे. जे जे भेटे तयासी विठोबा रुक्मा. ही उच्च कोटीतील अवस्था अशी निर्माण झाली, तिथं विवेक राहत नाही मंडळी. म्हणून तुकाराम महाराजांची हीच अवस्था झालेली आहे. पुसावेशी हेची वाटे. जे जे भेटे तयाशी. देव कृपा करील मज काय लाज राखील. देवाची कृपा होईल का हे विचारतात. आणि माझ्या लज्जेचं जन्म मरणाची माझी लाज राखील का हे विचारताय. हे विचारण्यामध्ये अवघियाचा विसर झाला. अवघियाचा विसर झाला.
हा राहिला उद्योग उद्योग देव कृपा उसावेशे हेची वाटे हे विचारण्यामध्ये तुकाराम महाराजांना अवघ्याचा विसर झाला. अवघ्याचा विसर झाला, प्रपंचाचा विसर झाला, अवघ्याचा विसर झाला, जगाचा विसर पडला, अवघ्याचा विसर झाला, देहादिकाचा विसर पडला, अवघ्याचा विसर झाला, संसाराचा विसर पडला. आणि एकच धंदा त्यांचा पुसावेशे हेची वाटे, जे जे भेटे तयाशी. आणि आता मात्र तुकाराम महाराजांना काळजी वाटायला लागली, चिंता वाटायला लागली की परमार्थाचा योग्य मार्ग दाखवणारा निर्भेळ माणूस कुणी आपणाला भेटेल का. का म्हणे चिंता वाटे, कोण भेटे सांगेसा. असा परमार्थाचा मार्ग सांगणारा मनुष्य मला भेटेल का याची काळजी वाटायला लागली. जर तसा माणूस भेटलाच नाही कुणी रस्त्यात तर तुकाराम महाराजांची चिंता राहिली ना तशीच. चिंता मपरिमेयांच प्रलयांतामुपाश्रिता कामोपभोग परमा यथा वदिती निश्चिता. तैशी चिंता अपार वाढवी ती निरंतर. जीवी सुनी अपार विषयादी. माणसाला प्रपंचातली चिंता कुणाला नाही मंडळी. चिंता आणि चित्ता टिंबाचा फरक आहे. चिंता ही जिवंतपणे माणसाला आतून जाळते आणि चित्ता मेल्यानंतर स्मशानात एकदाच जाळते. विठ्ठल मग ती चिंता राहून गेली ना. जर माणूसच नाही भेटला तर चिंता राहिलीच की. ऐशी चिंता करी सदा सर्व काळ आहे ना. काय आहे चिंता ही आतमध्ये, अंतर्यामात चिंता आहे. आणि परमात्म्याचं वास्तव्यही अंतर्यामातच आहे. अंतर्यामातली चिंता अंतर्यामात असलेल्या देवालाच कळेल आणि ती दूर करेल. ज्ञानेश्वर